आता संध्याकाळची वेळ होती, दोन दोन मित्र दारात गाड्या घेऊन उभे होते. म्हणे यार माझ्यासोबत चल, माझ्यासोबत चल. आता मला कोणासोबत जावं ते कळत नव्हतं, पण ना अजयच्या पायाला टाके पडेल होते, काढायची ती म्हणून दवाखान्यात आलो होतो आम्ही. जिंदगीमध्ये आतापर्यंत मला कधी टाके पडले नाही, मी टाके काढले नाही, कोणाचे काढताना किंवा टाकताना बघितले नाही. आज पहिल्यांदा अजयचे बघत होतो आणि मला तर बघू तर वाटतच नव्हते, डायरेक्ट बाहेर आलो तुम्ही. आता टाके काढून झाल्याच नंतर आम्ही इकडे गटर आमुष होती म्हणून जेवायला आलो आणि म्हणलं आणा काळी भाजी. आता देवदासला वाटलं यानं डायरेक्ट मटणाची भाजी सांगितली का काय नो. आमच्या ग्रुपमध्ये देवदास म्हणजे डायरेक्ट ओरिजिनल आणि गॅरंटेड शाकाहारी. त्याने कधी जिंदगीमध्ये सुद्धा अंडा आणि मटण खाल्लं नसेल. मी तरी अंडे खातो. पहिले सुट जे तर मी सांगितली ती शेवग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी आजाने घेतली तंदूर. आणि मी बघा डायरेक्ट काला करून घेतला, म्हणजे आपला विषयच वेगळा आहे डायरेक्ट. आता इथं दुसरा आयटम आला देवदासच्या आवडीचा, तो म्हणजे खिचडी भात. आणि खिचडी भात तर एकदम क्वालिटी होता, डायरेक्ट एक नंबर, डायरेक्ट चाटून पुसून खाल्ला. आता इथं अजयचा आयटम आला होता दाल तडका, आणि देवदासनं बघा कसं चोरलं डायरेक्ट डाकळासारखं. तर जेवण झाल्याच्या नंतर इथं स्प्राईट आणली ती आजानं. मला काही प्यायची इच्छा नव्हती, पण तरी सगळ्याच्या आधी पिऊन मोकळा झालतो. आणि त्याच्यात फ्रीज मध्ये हा नवीन आयटम दिसला, तो पण घेऊन आलो.